हेलो दोस्तों, कल के लिए यानी 19 ऑफ जैन के लिए अभी हम जो ब्रेकआउट स्टॉक्स है वो देखते हैं। 4 टोटल ब्रेकआउट स्टॉक्स है, लेकिन उससे पहले आज का रिजल्ट देखते हैं। लेकिन उससे पहले एक बार डिस्क्लेमर पढ़ लीजिए। इन्वेस्टमेंट इन सिक्योरिटीज मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. ठीक आहे. आता हे 4 स्टॉक आहेत जे तुमच्या समोर आहेत. 4 स्टॉक्स ज्याचा आपण रिझल्ट आपल्याला पहिला बघायचा आहे. आपण पहिला बघितला होता, आपण इथे UPL होता, आपण ब्रेकआउट एक्सपेक्ट केला होता, त्यांनी आपले दोन्ही टार्गेट अचीव केलेले आहेत. दुसरा होता की फिनटेक, ह्याच्यामध्ये आपल्याला धोका मिळाला आहे. म्हणजे आपला 1078चं टार्गेट होतं पहिलं, पण ते इथं बघा केवढंसं मिस झालेलं आहे. सो हा आपला SL हिट झाला आहे. ठीक आहे, के फिनटेक. तिसरा आहे नोकरी. नोकरीमध्ये काय झालं, ब्रेकडाऊन आपण एक्सपेक्ट केला होता, इथून खाली ब्रेकडाऊन होईल, पण तसं ब्रेकडाऊन झालं नाही. 1300 तक खाली गेलता आपण आणि तो वरच्या बाजूला निघून गेला. सो नॉट एंटर्ड इनव्हॅलिड याला आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर आहे नोकरी, नंतर आहे हिरो मोटोकॉम. सेम सिनेरिओ, आपण हा गॅप डाऊन झाला आणि मग तिथून पुढे ब्रेकडाऊन तो झालाच नाही. ठीक आहे, गॉट इट. तर आपण या गोष्टी, किंवा जर तुम्ही इथे बघितलं तर 50 आणि इथे टार्गेट इथेच येऊन क्लोज झाला आहे. जर ॲज इट इज नंबर्स घेतले तर गॅप अप गॅप डाऊन, खूप मोठा गॅप डाऊन झाला हा. हे आपले 4 रिझल्ट होता. आता उद्यासाठीचे आपल्याला स्टॉक बघायचे. ठीक आहे. उद्यासाठीचा पहिला स्टॉक आहे आपला टोरेंट फार्मा. पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या की सगळे जे 4 स्टॉक्स आहेत, 2 बायसाठी आहेत, 2 सेलसाठी आहेत, म्हणजे 2 ब्रेकआउटसाठी आहेत, 2 ब्रेकडाऊनसाठी आहे. सिम्पली तर या चारही रिसर्च रिपोर्ट, यांचे रिसर्च रिपोर्ट डिटेलमध्ये रिसर्च रिपोर्ट याचे बनवलेले असतात. ठीक आहे. तर ते रिसर्च रिपोर्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल अँड व्हॉट्सअप चॅनेलवर मिळून जातील. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. कोणतेही जॉईन करू शकता, दोन्हीकडे अवेलेबल आहे. व्हॉट्सअपचं सीन काय आहे, व्हॉट्सअप चॅनलवर आपल्याला डायरेक्ट PDF सेंड करता येत नाही, म्हणून मी त्या PDF ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळे तुम्हाला दोन्हीकडे मिळून जातील, काही इश्यू नाही. ठीक आहे. पहिला आहे टोरेंट फार्मा. 40-30 आपण या ठिकाणी ब्रेकआउट एक्सपेक्ट करतोय. आता दिसताना इथेच दिसतोय रेजिस्टन्स, पण आपण राऊंड नंबर आणि इथला रेजिस्टन्सला थोडासा रिस्पेक्ट देऊन 40-30ला आपण या ठिकाणी वेटेज देऊयात. आणि हे जर ब्रेकआउट झाला तर या ठिकाणी 40-50 आणि 40-70 दोन टार्गेट असेल. SL असेल ह्याचा किती, आपलं 40-30 ना, 40-10 बरोबर. हां, हा ह्याचा SL. दुसरा स्टॉक आहे याच्यामध्ये कोलपाल. कोलपालमध्ये काय आहे, 2110. 2110 जर ब्रेकआउट झाला तर आपण या ठिकाणी 2120, 2130 दोन टार्गेट आणि SL असेल याचा 2100चा. ह्याचा पण रिसर्च रिपोर्ट अवेलेबल आहे टेलिग्राम व्हॉट्सअपवर. चारही स्टॉक्स आहे. तिसरा आहे वारिनियर. आता ह्याच्यामध्ये काय आहे, या ठिकाणी सपोर्ट आहे. जर सपोर्ट तुटला तर आपण या ठिकाणी ब्रेकडाऊन एक्सपेक्ट करतोय. तर हा आहे 2540. हा जर ब्रेकडाऊन झाला तर 2528 आणि 2515 दोन टार्गेट असेल. SL असेल याचा, तर हा टार्गेट 1, टार्गेट 2 आणि SL असेल याचा 2552. ठीक आहे. 4 स्टॉक्स तुमच्या समोर आहेत. सॉरी, यांचे टार्गेट SL तुमच्या समोर आहेत. त्याच्यानंतर आहे ब्रिटानिया. ब्रिटानिया जर या ठिकाणी बघितलं तर 58.6, 58.80 आपण ब्रेकडाऊन एक्सपेक्ट करतोय. आणि 58.50, 58.20 दोन टार्गेट आहे. SL आहे याचा 59.10. ठीक आहे. T1 T2. व्हिडिओ आवडत असतील, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा डिस्क्लेमर फक्त बघून घ्या. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. थँक्यू सो मच.